आणि आता थेट जाऊयात जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू आहे। मजबूत झाली आहे की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा म्हणून म्हणजे कोणी काही बोलतच नाही त्याच्याबद्दल। पोलीस माहिती द्यायला तयार नाही, सरकार बोलायला तयार नाही, आणि उद्रेक झाला की मायच लाठीचार्ज। म्हणजे संविधान जपायचं, त्या संविधान जपायला गेलेल्यांचा मृत्यू खून झाल्यानंतर तू बघत बस, आणि हा खून आहे, इट्स अ इन्स्टिट्यूशनल मर्डर। तो काही श्वासोश्वासाचा त्रास होऊन वगैरे मेलेला नाही। तो कसा मेला हे पोलिसांनी सांगण्याची पण गरज नाही, कारण का त्या पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट दिसतंय की शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज लिहिलेलं आहे। त्या गरिबाची कोणी बाजूच घ्यायला तयार नाही, कोणी बद्दल कोणी माहितीच द्यायला तयार नाही। एकंदरीतच हे सगळं प्रकरण हे माझ्या अंदाजाने दडपण्याच्या दिशेने नेलं जात आहे। काल मला काही पत्रकारांचे निरोप होते की आम्ही इथे पत्रकारिता करायला आलो आहे आणि आमच्या मागेच लोक, आम्ही 2 दिवस इथे आहोत तर 2 दिवस लोक आमच्या मागेच फिरत आहेत, काही विशिष्ट लोक। हे तर अजून परेशान करणारी गोष्ट आहे। तुम्ही पत्रकार माझ्याकडे बघताय, तुमच्यापैकीच एक मुंबईत पत्रकारिता करणारा पत्रकार आहे, पण असं जर होत असेल तर महाराष्ट्राच्या दृष्टीने हा फार एका वेगळ्या विचित्र लेवलला गेला आहे। म्हणजे बीड भारतात आहे की नाही, म्हणजे बीड नाही म्हणता येणार आपल्याला, परळी हे अंबेजोगाई आणि परळी हा एवढाच पट्टा आहे। आता जसा दाऊद पाकमोडे या स्ट्रीटमध्ये, छोट्याशा स्ट्रीटमध्ये होता पूर्वी, आता तो इंटरनॅशनल झाला। तसे माननीय वाल्मिक कन्ना कराड साहेब हे छोट्याशा परळीत होते, ते आता बीडचं राख त्यांच्याकडे, बीडचा मटका त्यांच्याकडे, बीडची दारू त्यांच्याकडे, सगळ्या एजन्स्या त्यांच्याकडे। हे घडतं कसं? आणि मला हे म्हणणं की मी पण मंजारी आहे। आता त्याच्यात काय म्हणजे सुक्याबरोबर ओढलं जळचं तसं झालं आहे। मी आज या समाजाची बाजू घ्यायला आलेलो आहे की शीतावरनं भाताची परीक्षा करू नका। आज कमीत कमी 40 IAS IPS वंजारी समाजाचे काम करतायत आणि अतिशय चांगलं काम करत आहेत। काश्मीरमध्ये आहेत, आसाममध्ये आहेत, बेंगॉलमध्ये आहेत, खेडकर, खाडे, उगले। त्याचं कारण ते ज्या परिसरात आलेत त्या परिसरात शेती नावाची गोष्टच नाही। म्हणजे आईवडिलांची एखादा एकर शेती, 18 वर्ष दारिद्र्य, पर्याय काय तर अभ्यास करायचं, MPSC द्यायची नाही तर UPSC द्यायची। आणि हे साधारण कुठनं आलेत तर सर्वात मोठा जो गठ्ठा IAS IPSचा आहे तो तुमच्या साताऱ्याचा जो माणगाव ह्याचा भाग आहे, जीवन कुमार गोरेंचा जो मतदारसंघ आहे त्या भागात आलेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।